सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 21वा कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिये याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। 1 काय करावे बरे? चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली आहे। उत्तर चक्कर आलेल्या व्यक्तीच्या अवतीभवती शुद्ध व मोकळी हवा असणे गरजेचे असते। म्हणून चक्कर आलेल्या व्यक्तीच्या आजूबाजूची गर्दी तत्काळ कमी करावी। नंतर चक्कर आलेल्या व्यक्तीच्या तोंडावर थोडे पाणी शिंपडून शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करावा। तरीही शुद्धीत आल्यास लगेच वैद्यकीय मदत घेण्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवावी किंवा जवळच्या दवाखान्यात न्यावे। 2 जरा डोके चालवा। भरभर जेवताना जोराचा ठसका का लागतो? उत्तर अन्ननलिका व श्वासनलिका या दोन्हींची सुरुवातीची टोके घशात एकमेकांजवळ असतात। गेलेले अन्न जेव्हा अन्ननलिकेत जाते तेव्हा श्वासनलिका बंद राहते। भरभर म्हणजेच घाईघाईने अन्न खाताना ते श्वासनलिकेत गेल्यास ते लगेच बाहेर फेकल्या जाते व आपल्याला ठसका लागतो। म्हणून अन्न खाताना घाई करू नये, तसेच बोलण्याचे टाळावे। श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण कसे होते? उत्तर श्वसनेंद्रियांच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते। श्वसनेंद्रियांच्या आतल्या स्तरावर चिकट बुळबुळीत श्लेष्म असते। हवेतील कण त्यावर चिकटून बसतात। परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकत नाही। अशा रीतीने श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण होते। 3 खालील रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरा। ऑक्सिजन वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो। जठर हे पिशवीसारखे इंद्रिय असते। 4 जोड्या लावा। उत्तर 1 फुफ्फुसे श्वसनसंस्था 2 जठर पचनसंस्था 3 हृदय रक्ताभिसरण 4 मेंदू चेतासंस्था। 5 थोडक्यात उत्तरे लिहा। शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा। उत्तर शरीराचे एखादे काम एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या गटाला इंद्रियसंस्था असे म्हणतात। शरीरात काम करणाऱ्या संस्था पुढील प्रमाणे आहेत: श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था व या सर्वांमध्ये समन्वय ठेवणारी चेतासंस्था। शरीराला आकार देणारी अस्थिसंस्था व शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारी उत्सर्जन संस्था। फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड वायूंची देवाणघेवाण कशी होते? उत्तर श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वासनलिका व तिच्या शाखांमधून फुफ्फुसामध्ये भरते। मग हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो। त्याच वेळी शरीराच्या सर्व भागांतून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साइड वायुकोशांमधील हवेत मिसळतो। उच्छ्वासाच्या वेळी तो शरीराच्या बाहेर टाकला जातो। अशा प्रकारे फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड वायूंची देवाणघेवाण कशी होते? लाळ हा द्राव पाचक रस का आहे? उत्तर
पचनक्रियेत खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत करणाऱ्या द्रव पदार्थाला पाचक रस असे म्हणतात. लाळ हा द्रवपदार्थ तोंडामधील लाळग्रंथीमधून स्त्रवतो. लाळेमुळे अन्न गिळता येऊन पचनास मदत होते. म्हणून लाळ हा द्रव पाचक रस आहे. 6. कशाला म्हणतात ते कंसातून शोधावं लिहा. उत्तर अ. याच्या वरखाली होणाऱ्या हालचालींमुळे श्वासोच्छवास होतो. श्वासपटल. आ. शरीरात सत रक्त फिरत ठेवण्याची प्रक्रिया. रक्ताभिसरण. इ. नाकातून आलेली हवा या नळीत येते. श्वासनलिका. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.